बांगलादेश प्रकरणी संसदेतील सर्वपक्षीय बैठक संपलेली आहे। बैठकीमध्ये परराष्ट्र मंत्र्यांनी बांगलादेशातील स्थितीबाबत माहिती दिली आहे। सरकार संसदेमध्ये आज बांगलादेशबाबत निवेदन करणार आहे। तर बैठकीमध्ये पंतप्रधान मोदी, राजनाथ सिंग, राहुल गांधी हे उपस्थित होते। काल सुद्धा एक बैठक झालेली होती, मात्र यामध्ये सरकारमधील जे सर्व मंत्री आहेत, पंतप्रधान हे सर्व सहभागी झाले होते। केंद्र सरकारची बैठक झालेली होती आणि आज सर्व पक्षीयांची बैठक बोलावण्यात आली आहे। बांगलादेश जो भारताचा शेजारील देश आहे, त्या ठिकाणी अराजकता माजल्याचं पाहायला मिळते आणि त्यांच्या ज्या पीएम होत्या शेख हसीना, त्यांनी पीएम पदाचा राजीनामा देऊन पळ काढला होता, त्या भारतामध्ये आश्रयासाठी आलेले आहेत। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सर्व पक्षीय म्हणजे सत्ताधारी आणि त्याबरोबरच विरोधातील जे खासदार आहेत त्या सगळ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे। ही बैठक नुकतीच संपन्न झाली आहे। बैठकीमध्ये परराष्ट्र मंत्री यांनी बांगलादेशातील स्थितीबाबत माहिती दिली। बांगलादेश विषयी चर्चा करण्यासाठी सर्वच जण उपस्थित होते। त्याच्यामध्ये सत्ताधारी सुद्धा होते आणि विरोधक सुद्धा या ठिकाणी सामील झालेले होते आणि त्यांच्यामध्ये चर्चा झाली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।